म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग यांग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. सुरक्षेसह उभय देशातल्या संबंधाच्या सर्वसमावेशक पैलूंचा आढावा. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांदरम्यान आज नवी दिल्लीत दुसरा द्विपक्षीय संरक्षण संवाद. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा सर्वसमावेशक आढावा. भारत ओमान सर्वंकष आर्थिक भागीदारी करार आजपासून लागू. दोन्ही देशांसाठी हितकारक करारामुळे भारतासाठी व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधींची दारं खुली होणार. पियुष गोयल. जमिनीचं रक्षण करण्यासाठीच्या राष्ट्रीय खेत बचाव अभियानाचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला प्रारंभ. स्वयंरोजगार, स्वावलंबन आणि स्वाभिमान या त्रिसूत्रीवर आधारित प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला आज 6 वर्ष पूर्ण. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल. काही ठिकाणी बंडखोरी. महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्याला बळकटी देण्याच्या दृष्टीनं रायगड पेण ग्रोथ सेंटरमध्ये जमीन उपलब्ध करून देण्याचं इरादापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एअर ट्रंक कंपनीला केलं सादर. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ. घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. IIT प्रवेशासाठी महत्त्वाच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. शुभम कुमार देशात प्रथम तर आरोही देशपांडे मुलींमध्ये प्रथम. आणि ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. राष्ट्रपती पंतप्रधानांकडून शोकभावना व्यक्त. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी कल्पना